एकदा एक स्त्री तिच्या घरातील कुटुंबियांसाठी रोटी बनवत असत, पण तिला एक सवय होती. ती रोज एक्स्ट्राची एक रोटी बनवत असत आणि तिच्या घराच्या खिडकीमध्ये ती रोटी ठेवत असत. कोणीही गरजू व्यक्ती ती रोटी घेऊन जाईल याच्यासाठी ती रोटी एक्स्ट्राची बनवत असत. रोज एक अपंग व्यक्ती तिच्या खिडकीमध्ये घराच्या खिडकीमध्ये येईल आणि तिनं ठेवलेली ती रोटी तो नेहमी घेऊन जात असत. जाता जाता तो अपंग व्यक्ती बडबड करत असे की तुम्ही दुसऱ्याचे कल्याण करा, तुमच्या बरोबरही तुमचंही कल्याणच होईल. तुम्ही जर वाईट कराल तर तुमचेही वाईट होईल, असा तो नेहमी बरळत जात असत. ती स्त्री त्याकडे लक्ष देत नसे. पण एक दिवस तिला असं वाटलं की मी रोज याच्यासाठी रोटी बनवते, पण हा तर मला कधीही धन्यवाद तर म्हणतच नाही, पण काहीतरी असं विचित्र का बरळतो याचा तिला खूप राग आला. आणि त्या दिवशी तिने त्या एक्स्ट्रा बनवताना रोटीमध्ये विष कालवलं आणि ते विष कालवलेली रोटी तिनं खिडकीमध्ये ठेवली. पुन्हा तिला अचानकच असं वाटलं की देवा, मी हे काय करते, मी हे खूप चुकीचं करते. तिने ती रोटी खिडकीतील घेतली आणि ती चुलीमध्ये जाळून टाकली आणि पुन्हा चांगली एक रोटी बनवली आणि खिडकीमध्ये ठेवली. नेहमीप्रमाणे तो अपंग व्यक्ती आला आणि तो अपंग व्यक्ती ती रोटी घेऊन तो निघाला. जाताना पुन्हा तो तेच म्हणत होता की तुम्ही दुसऱ्यांचे कल्याण करा, तुमच्या बरोबर तुमचंही कल्याणच होईल. तुम्ही दुसऱ्यांचं वाईट कराल तर तुमच्या बरोबर वाईटच होईल, असा तो बरळत चालला होता. अचानक त्या संध्याकाळी त्या महिलेचा दरवाजा वाजला. तिने दरवाजा उघडला तर समोर पाहते तर तिचा मुलगा होता, जो काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची काहीच खबर नव्हती आणि देव त्याचे रक्षण करू दे त्याच्यासाठी ती ही रोटी दान करत होती. त्या महिलेनं तिच्या मुलाला पाहिलं तर तो अतिशय बारीक झाला होता. अंगावरील कपडे सगळे फाटले होते आणि त्याच्या अंगामध्ये कसलाच जीव राहिला नव्हता. त्या महिलेने तिच्या मुलाला पाहताच तिने कडकडून तिच्या मुलाला मिठी मारली. तिचा मुलगा म्हणाला की आई, मी आज सुखरूप आहे ते देवाचे आभारच मान, कारण की मी इथपर्यंत पोहोचलो. पण ती अपंग व्यक्ती जर आली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. मला तर माझं मरणच दिसत होतं पुढं. मी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. माझ्याकडे खायला काहीही नव्हतं. पैसेही माझे चोरून नेले होते. पण त्या अपंग व्यक्तीचे आभार मान, जिने मला आज खायला दिलं. मी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलो होतो तर त्या व्यक्तीने माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि तिच्या हातातील रोटी मला दिली. आणि असंही ती व्यक्ती म्हणाली की आज या रोटीची माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे. आणि जेव्हा मी ती रोटी खाल्ली तेव्हा मी इथपर्यंत त्या रोटीमुळेच पोहोचू शकलो. आईच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहू लागलं, कारण की आज तिला आठवलं होतं की तिने त्या व्यक्तीवरील रागामुळे त्या महिलेनं त्या रोटीमध्ये विष कालवलं होतं आणि ती घटना आठवून तिलाच खूप वाईट वाटत होतं. कारण की आज जर ती रोटी तिने विष कालवून तशीच खिडकीमध्ये ठेवली असती तर ती रोटी आज मुलानं खाल्ली असती आणि तो मुलगा तिचा घरी पोहोचू शकला नसता. तिच्या सद्बुद्धीमुळे तिनं ते कृत्य करायचं नाकारलं आणि तिला त्या अपंग व्यक्तीचं बोलणं आठवू लागलं. तुम्ही इतरांबरोबर चांगलं करा, तुमचंही चांगलंच होईल. तुम्ही जर इतरांचं वाईट केलं तर तुमच्या बरोबर वाईटच होईल. मित्रांनो, या कथेतून मला एकच सांगायचं आहे, तुम्ही इतरांचं चांगलंच करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्याचं चांगलंच करताय पण तोही तुम्हाला कधीच तुमचं कौतुक करत नसेल, पण तरीही तुम्ही त्याचं चांगलंच करण्याचा प्रयत्न करा. कारण की कोणीही तुम्हाला दाद दिली नाही, पण देव मात्र तुम्हाला नक्कीच त्या कर्माचं तुम्हाला नक्कीच चांगलं फळ देईल. स्वतःला कधी चांगल्या गोष्टी करण्यासाठी अडवू नका. नेहमी चांगलंच करण्याचा प्रयत्न करा, चांगलेच विचार करा, कारण की तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच तुम्हाला मिळणार आहे, याचा विसर कधीच पडू नका. हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.